भक्तीचे ते वर्म जयाचे हाती तया घरी शांती क्षमादया अष्टमहासिद्धी ओळगती द्वारी नवजती दुरी दवडिता पांडुरंगा करो विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री भक्तीचे ते वर्म जयाची हाती तया घरी शांती क्षमादया अष्टमहासिद्धी ओळगती द्वारी नवजती दुरी दवडिता प्रस्तुत या सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा संत महात्म्य वर्णन करणारा अभंग आहे. विठाला विठाला या मौजे धाकटेवाडी येथील अखंड हरिनाम सप्ताह आजची सेवा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माझ्याकडे आलेली आहे. संयोजकाच्या वतीनं सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आणि या मंगलमय प्रसंगी प्रस्तुत अभंगद्वारा जगद्गुरु तुकोबाराय हरिभक्ताचं महात्म्य वर्णन करतात, साधूचं महात्म्य वर्णन करतात, महिमा वर्णन करतात. महिमा वर्णन करण्याची एक पद्धती आहे. विशेष करून काही गोष्टी जगामध्ये दुर्मिळ आहेत, अनन्य साधारण आहेत आणि त्याच्यापैकी संत महात्म्य एक अनन्य साधारण आहे. ते बुद्धीच्या पलीकडचं आहे, कळायला अवघड आहे असं ते संतांचं महात्म्य आहे. पण इथं संत महिमा असा कुठं उल्लेख आलेला नाही. मग तुम्ही म्हणाल मग संत महात्म्य का? तर जी गोष्ट कळत नसते ती अनेक पद्धतीनं समजून सांगण्याची परंपरा संत महात्म्याने उपयोगात आणली. त्यापैकी संत महात्म्य एक न कळणारी गोष्ट आहे. जसं देवाचं स्वरूप न कळणारी गोष्ट आहे तसं संतांचं महात्म्य हे सुद्धा न कळणारी गोष्ट आहे. जगात अवघड आहे काय तर संतांचं महात्म्य. बहु अवघड आहे संत भेटी परी जगजेटी करुणा करुणाई. अवघड गोष्ट कोणती असेल तर ते संत महात्म्य आहे. संतांचा महिमा तो
खूप अवघड, बहु म्हणजे खूप, दुर्गम म्हणजे गमन करणे, जाणे, वर्णन करायला जाण्यासाठी अवघड गोष्ट म्हणजे संतांचा महिमा आहे. 4 वेद झाले, 6 शास्त्र झाली, 18 पुराण झाली, सगळ्यांनी वर्णन केलं. देवाच्या वर्णनाबरोबर संतांचं वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे. रामायण ऐकायला गेलं तर रामायणाबरोबर संतांचं वर्णन सुद्धा आलेलं आहे. कारण राम चरित्र वर्णन करताना प्रभू श्रीरामाच्या चरित्राबरोबर प्रभू श्रीरामाचे जे एकनिष्ठ भक्त होते त्या सर्व भक्तांचं चरित्र त्याच्यामध्ये अनुषंगानं ओघात आलेलं असतं. म्हणून भगवंताच्या चरित्राबरोबर त्या संतांचं चरित्र वर्णन होत असतं. म्हणून ते संत चरित्र वेगळं वर्णन करण्याची गरज नाही. म्हणून सर्व संतांनी, सर्व पुराणांनी, 6 शास्त्रांनी, 10 उपनिषदांनी देवाच्या वर्णनाबरोबर संतांचा महिमा त्या सोबतच वर्णन केला. कारण तो येतच असतो. जसं नाण्याला 2 बाजू असतात तसं देवाच्या चरित्राला दुसरी एक बाजू अशी आहे की देव अवतीर्ण होतो, तो भक्तांच्यासाठी अवतीर्ण होतो. आणि म्हणून देवाचं चरित्र वर्णन करत असताना त्याबरोबर संतांचं सुद्धा चरित्र येतं. आणि संतांच्या चरित्राचा संबंध भगवंताशी एकनिष्ठ असल्यामुळं, अनुसंधान त्याच्याशी असल्यामुळं, ती दोघं अभिन्न असल्यामुळं, ती दोघं सारखी असल्यामुळं देवाच्या चरित्राबरोबर संतांचा चरित्राचा महिमा वर्णन केला जातो. हे त्या वर्णनामधली एक अतिशय मार्मिक गोष्ट आहे. चिंतन करण्यासारखा हा मुद्दा आहे. देवाचं चरित्र वर्णन करताना देव कसा आहे, तो निर्गुण आहे, निराकार आहे, अभक्त आहे, निरावयव आहे, आजन्म आहे, हे भगवंताचं वर्णन केलं जातं. आजन्म म्हणजे त्याला जन्माचा संबंध नाही. ज्याला जन्माचा संबंध नसतो त्याला मरणाचा पण संबंध नसतो. असं भगवंताचा लीला विग्रह वर्णन केला जातो. म्हणजे देवाचं चरित्र असं वर्णन केलं जातं. तसं संतांचं सुद्धा चरित्र वर्णन केलं तर संतांचं चरित्र वर्णन करत असताना संतांचं चरित्र जर आम्ही वर्णन करू लागलो तर संतांच्या चरित्राबरोबर भगवंताचं चरित्र त्या संबंधानं येतं. आणि देवाचं चरित्र वर्णन करत असताना त्या संबंधानं संतांचं पण चरित्र येतं. उदाहरणार्थ आपण गोरोबा काकाचं चरित्र वर्णन करू लागलो तर गोरोबा काकांचं चरित्र वर्णन करताना गोरोबा काकांच्यावर संकट पडलं, गोरोबा काकांच्या पत्नीनं त्यांना आण घातली आणि याच्यानंतर तुम्ही जर अंगाला हात लावला तर तुम्हाला पांडुरंगाची शपथ. संबंध आला की नाही देवाचा? देवाचा संबंध आला. आणि नुसता संबंध आला नाही तर गोरोबा काकानी आता माझ्या पांडुरंगाची घातलेली शपथ मोडू द्यायची नाही म्हणून जे व्रत धारण केलं आणि आपल्या पत्नीपासून दूर राहिले आणि त्याच्यामुळं त्यांच्यावर एक खूप मोठा आघात झाला. हे संतांचं चरित्र आहे. आघात काय झाला? त्या पहिली एक बायको होती आणि मग त्या पत्नीच्या शपथ मोडायची नाही म्हणून तिच्यापासून ते दूर राहिले. त्याचं कारण वेगळं झालं होतं. सगळ्यांना चरित्र माहित आहे. चिखल तुडवत असताना लेकरू आत गेलं, बायको पाण्याला गेली होती. होय ना? काय प्रकरण काय घडलं? गोरोबा काका चिखल तुडवत होते, पत्नी पाण्याला गेली होती आणि जाताना तिने सांगितलं लेकराला ध्यान ठेवा, मी पाण्याला चालले, आणि गेली, पाण्याला गेली. गोरोबा काका देवाचं भजन करत होते, विठ्ठल नामाचं चिंतन चालू होतं आणि भजन करता करता भजनामध्ये रंगून गेले आणि काम करत असताना त्या कामामध्येच देवाच्या नामचिंतनाची समाधी लागली. त्याला भाव समाधी असं म्हणतात. विठ्ठला विठ्ठला आणि मग गोरोबा काका विजयी झाले आणि ते लेकरू अवतीभोवती खेळत होत आणि खेळता खेळता जवळ आलं आणि जवळ आल्यानंतर माती तुडविताना बाहेरची माती मध्ये घ्यावी लागते आणि मग पाय द्यावा लागतो. बाहेरची माती आत पायाने घ्यायची आणि पुन्हा पाय द्यायचा.
असं करता करता बाहेरची माती मध्ये घेत असताना जवळ आलेलं लेकरू पायात अडकलं आणि मध्ये आलं आणि त्याच्यावर पाय दिला आणि पर्यायानं लेकरू गेलं. आणि नुसतं गेलं नाही तर त्याचं सगळं रक्त त्या चिखलामध्ये आणि पाण्यामध्ये मिसळलं. आणि बायको आल्यानंतर बघितलं आणि बघितल्यानंतर बायकोनं पाहिलं, अहो म्हणे बघितल्यावर हंबरडा फोडला. लेकरू गेलं, एकुलतं एक लेकरू आणि ते गेलं. आपलं बाळ जर त्याचा प्राण गेला तर त्याचं दुःख काय असतं ते आईला माहिती असतं. आणि आईला राग आला कोणाचा? पतीचा, की तुम्ही त्या विठ्ठलाच्या नामचिंतनाच्या नादामध्ये लेकरू मारून टाकलं. आणि त्या रागामध्ये ते अनेक प्रकारे बोलली. आणि बोलल्यानंतर गोरोबा काका त्यांनाही क्रोध आला आणि त्या बायकोला मारण्यासाठी म्हणून हातामध्ये सटकं घेतलं आणि पळत अंगावर गेले. आणि आता मारणार एवढं तिनं शपथ घातली, खबरदार माझ्या अंगाला हात लावला तर, जर हात लावला तर तुम्हाला पांडुरंगाची शपथ. विठाला विठाला आणि मग शपथ घातल्यानंतर हातात काठी टाकून गेली. पुन्हा भजन करत बसले. भजन आणि साधू हे एवढे एकरूप झालेले असतात, एक जीव झालेले असतात की भजन जर बाजूला काढलं तर प्राण जाईल अशी अवस्था ज्यांची त्यांना साधू म्हणावं. भजन जर बाजूला काढलं तर त्यांचा प्राण जातो. जीवना वेगळी मासुळी पैसा तो का तळमळी अशी अवस्था झालेली असते, त्याला साधू असं म्हणतात. आणि तीच अवस्था त्यांची झालेली होती. गोरोबा काकांच्या प्राणाला बायकोनं घातलेली शपथ जिव्हारी लागली आणि त्याने पत्नीपासून लांब राहायला सुरुवात केली. रागात बोलले. नवरा बायकोचं भांडण हे तात्पुरतं असतं, तेवढ्या पुरतं असतं. ते जास्त वेळ राग धरून जमत नसतं आणि रागात बोललेलं तर अजिबात धरून जमत नाही. नाही हे काय ग्रस्ती माणसांना सगळ्याला माहितीच आहे. आणि मग गोरोबा काकांच्या आचारामध्ये जो बदल झाला होतं ते लेकरू बी गेलं. आणि मग मालकानी पण दुरावा धरला म्हणून बायकोनं आपल्या बापाकडे जाऊन त्यांना विनंती केली, म्हणे असं करा, आता आमच्या वंशवृद्धी खुंटली, इथं वंश वाढणार नाही, तर पिताजी तेवढं एक काम करा, माझी धाकटी बहीण तिचं लग्न माझ्या मालकाबरोबर करा. ते सात्विक होते बिचारे, त्यांनी मुलीचं लगेच मान्य केलं. पण जावायला विचार म्हणून सांगितलं. मग तिने आली आणि जावायला विचारलं, मालकाला विचारलं. आणि मग सासरे बुवा बी आले, त्यांनी बी सगळं काही त्यांच्याकडे आग्रह केला. ते तयार झाले, लग्न झालं. आणि लग्न झाल्यानंतर मुलीचा बाप असतो, त्याला वाटत असते की माझी मुलगी सुखात राहावी. पण ते बी भान हरवल्यासारखं त्यांनी असं सांगितलं की जावाई बुवा झालं ते झालं, पण होय चांगलं सांभाळा बरं का, जसं थोरलीला सांभाळलं तसं हिला बी सांभाळ. विठाला विठाला एवढ्यावर नाही थांबले तर ह्याच्यात जर तुम्ही भेद केला तर तुम्हाला पांडुरंगाची शपथ. विठाला विठाला काही दिवस निघून गेले आणि मग या दोघींच्या बहिणीच्या मध्ये सवतींच्या मध्ये चर्चा सुरू झाली. लग्न झालं, महिना झाला, 2 महिने झालं, वर्ष झालं, अजून मालक आपल्या जवळ येत नाहीत, बोलत नाहीत, संवाद नाही. आणि म्हणून एक दिवशी त्यांनी ठरवलं की दोघीजण झोपी गेल्यावर दोघीजण दोन्हीकडे झोपायचं आणि त्यांचे हात आपल्या अंगावर घ्यायचे. आणि त्यांनी तसं केलं. आणि काका झोपेतून जागे झाले. आणि जागे झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं
की ज्या हाताला पांडुरंगाची शपथ घातली होती त्या हाताने शपथ मोडली म्हणून उठले आणि एका धारदार शस्त्रानं आपले हात तोडून टाकले. वैराग्याचा मेरू गोरा तो कुंभार. वैराग्य होतं, वैराग्य साधन होतं. आमचं वैराग्य कीर्तनात आल्यावर माणसं म्हणतात आता मनावर वागली उदास होतात बा. आणि कीर्तन सुटलं, कीर्तनात आहे तोपर्यंत धर्मराजासारखं. मी कीर्तनात रोज मानत असतो. कीर्तनात आले की माणसं, रामायण ऐकायला बसलेली की माणसं धर्मराजासारखी होतात. कीर्तन संपलं, एकदा उपरनं झटकलं मग दुर्योधन येतो आणि बोकांडी बसतो. वैराग्य असतं पण कीर्तनापुरतं याला पुराण वैराग्य असं म्हणतात. पण त्यांचं वैराग्य असं नव्हतं. त्या वैराग्याला विचार होता. विचारानं प्राप्त झालेलं वैराग्य, विवेकानं प्राप्त झालेलं वैराग्य आणि विवेकानं अनुताप प्राप्त झालेला आहे. अशा प्रकारचं वैराग्य, ते वैराग्य साधन आहे. जसं धडधडीत अग्नी असतो तसं त्यांचं वैराग्य. महाराजांच्याच भाषेत बोलायचं असेल तर धडधडीत उज्ज्वल अग्नी जैसा विवेकासहित वैराग्याचे बोल धडधडीत ज्वाल अग्नी जैसा असं वैराग्य. आणि ते वैराग्य, त्या वैराग्यानं अंगामध्ये अनुताप निर्माण झालेला होता. आणि मग हात तोडून टाकले त्याने. आणि हात तोडल्यानंतर सगळा गाडगे तयार करायचा व्यवसाय बंद झाल्यावर घरावर सगळ्या आपत्ती बंद येऊन कोसळल्या. घरातला व्यवसाय बंद पडला की घर चालवण्यासाठी लागणारा जो पैसा आहे तो प्राप्त होत नाही. आणि घरामध्ये सगळी परिस्थिती बिकट होत गेली. घरी अन्न खाण्यासाठी कण मिळेना अशी परिस्थिती निर्माण झाली. घरामध्ये 3 माणसं आता, गोरोबा काका आणि त्यांच्या 2 बायका. आणि मग पंढरीश परमात्मा निघाले बाबा. कुठं? तेरला, पंढरपूरहून. त्या बाबाला निघण्यासाठी काही तिथलं विटेवरचं रूप सोडावं लागत नाही. ते विटेवरचं रूप जसं आहे तसं ठेवून निघाला भगवान. पण रूप धारण दुसरं केलं आणि निघाल्यावर आई साहेबांनी लगेच विचारला कुठं निघाला? म्हणे तेरला चाललो. तेरला काय काम आहे? मी कुंभार होऊन चाललो, मला बी यायचंय. मग तुला यायचं असलं तर कुंभारीन व्हावं लागेल, होय ना? मातेला कुंभारीन व्हावं लागतं. आणि ती दोघं निघाली. मग त्यांचं वाहन आलं. ती म्हणे तुम्ही कुठं निघाला? ती म्हणे तेरला चाललो, मला बी येऊ द्या. आणि तुला यायचं असलं तर काय व्हावं लागेल? गाढ. गरुड महाराज काय झाले? गाढव. आणि तिथे काय तिथून काय बसणं यायचंय का चलत यायचं? तिथून गुप्त झाले 13 प्रकांड झाले. विठाला विठाला. मी तुमच्या पुढे कशासाठी प्रतिपादन केलं तर संतांचं चरित्र वर्णन करू लागलो की त्याच्याबरोबर देवाचं चरित्र येतं सोबत. त्याच्यामध्ये आणखी एक वर्म असं आहे बघा. देवाचं चरित्र केलेलं, वर्णन केलेलं देवाला आवडतं आणि वर्णन करणारा पवित्र होतो. देवाच्या चरित्राचा महिमा आहे. ही अवतार चरित्री वर्णिता
महाराज लिहितात, ही अवतार चरित्री वर्णिता, चोरटा वाल्मिक झाला तत्वता, व्यास जार पुत्र असोनी सर्वथा, केला पुरता तिने लोकी विठाला विठाला म्हणून ज्याने ज्याने देवाचं चरित्र वर्णन केले ती माणसं अपवित्र असली तर पवित्र झाले. पवित्र होईल चरित्र उच्चारे, रूपाच्या आधारे गुजरिया, रूपाच्या आधारे गुजरिया. पवित्र होईल चरित्र उच्चारे, रूपाच्या आधारे गुजरिया, रूपाच्या आधारे गुजरिया. पवित्र होईन चरित्र उच्चारिता, रूपाच्या आधारे गुजरिया. देवाचं चरित्र वर्णन केल्यानं पवित्र होतो वर्णन करणारा, वर्णन ऐकणारा. वर्णन करायला आणि वर्णन ऐकायला सहाय्य करणारे हे सुद्धा माणसं पवित्र होतात देवाचं चरित्र वर्णन केल्यानं. पवित्र तो देहवानी पुण्य पवित्र जोवदे अच्युत अच्युत सर्व काळ सदा देवाचं चिंतन करतो तो पवित्र होतो, पवित्र असतो. कशानं? देवाचं चरित्र वर्णन केल्यानं. आणि देवाचं चरित्र वर्णन करावं यानं देव संतुष्टही होतो. वर्णन करणाराची महती वाढते, त्याला महत्व येतं. ज्यानं वर्णन करेल तो सामान्य असला तर तो जगाला मान्य होतो, जगाला वंदनीय होतो. ज्यानं देवाचं चरित्र वर्णन केलं तो जगामध्ये वंदनीय होतो. म्हणून देवाचं चरित्र ज्याने ज्याने वर्णन केलं ती माणसं मोठी झाली. ज्यांनी ज्यांनी देवाचं चरित्र वर्णन केलं ती माणसं मोठी झाली. व्यास महाराजांनी देवाचं चरित्र वर्णन केलं, व्यास महाराज मोठे झाले. कितीतरी प्रमाण सांगता येतील. हा, कोळीयाची कीर्ती वाढली. हा, कोळीयाची कीर्ती वाढली. केले रामायण रामादी. म्हणजे चरित्र वर्णन करणारा जो आहे तो सामान्य असला तरी अति उच्च असा होतो देवाचं चरित्र वर्णन केल्यानं. पण याही पेक्षा ज्यांनी संतांचं चरित्र वर्णन केलं ते देवाच्या चरित्रापेक्षा सुद्धा भक्तांचं चरित्र वर्णन करतात. ते देवाला अधिक आवडतात, त्यांचं महत्व वाढतं याच्यात आश्चर्य नाही. पण ते आपल्या प्राणापेक्षा अधिक आवडतात. प्रत्यक्ष भगवान बोलतात, तेही प्राणा परवते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती विठाला विठाला दोन्ही गोष्टी तुमच्या पुढे ठेवण्याचं कारण असं आहे की देवाचं चरित्र वर्णन करत असताना संतांचं चरित्र जरी येत असलं तरी देवाचं चरित्र वर्णन करणं हा मुख्य भाग आहे आणि त्याच्यामध्ये आलेलं संत चरित्र हा गौण भाग आहे. ज्यावेळी देवाचं चरित्र वर्णन करतो त्यावेळी, पण ज्यावेळी आम्ही संतांचं चरित्र वर्णन करतो त्यावेळी संतांचं चरित्र वर्णन करणं हा मुख्य भाग आहे. आणि त्या संबंधानं देवाचं चरित्र जे येतं ते गौण भाग आहे. मुख्य भागाला गौण भागापेक्षा अधिक किंमत असते, अधिक किंमत असते. म्हणून भगवंताच्या चरित्रापेक्षा संतांचं चरित्र वर्णन करणं हे अतिशय महत्वपूर्ण आहे आणि आमच्या कल्याणाचं आहे.
कारण संतांचं चरित्र वर्णन केल्यानं आम्हाला देव प्राप्त होत नसेल तरी, आम्हाला देवाची प्राप्ती करून घ्यायचा अधिकार नसला तरी, संतांच्या संगतीनं आम्हाला भगवंताची प्राप्ती होते. हा संत चरित्राचा महिमा आहे. फक्त संत चरित्राचं वर्णन करणं तरी सोडा, पण नुसतं संतांचं दर्शन केलं तर देव मिळतो, है की नाही? संत दर्शन दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. देव जोडतो, देवाची प्राप्ती होते. देव शोधण्यासाठी दुसरीकडे कुठं जावं लागत नाही. संतांच्या दर्शनानं, संतांच्या संगतीनं आपोआप भगवंताची प्राप्ती होते. देवाची प्राप्तीसाठी सगळ्यात जवळचा मार्ग कोणता असेल तर तो म्हणजे संत दर्शनाचा आहे. अशा साधूची भेट व्हावी लागते आणि अशा साधूच भेट होण्यासाठी हा साधू कोणत्या लक्षणानं युक्त असतो हे आम्हाला कळण्याची गरज आहे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज साधूच्या लक्षणाचे काही प्रमुख ठळक वैशिष्ट्य या अभंगाच्या पहिल्याकडे
जयाची हाती वर्म, भक्तीचं वर्म. भक्ती कशासाठी? भगवंताच्या प्राप्तीसाठी. भक्ती कशासाठी करावी लागते? तर भगवंताच्या प्राप्तीसाठी करावी लागते. यज्ञ कशासाठी करावा लागतो? देवाच्या प्राप्तीसाठी करावा लागतो. तीर्थाटन कशासाठी करावं लागतं? देवाच्या प्राप्तीसाठी करावं लागतं. तपश्चर्या कशासाठी करावी लागते? देवाच्या प्राप्तीसाठी करावी लागते. हे सगळी साधनं अवघड साधन आहे का नाही? हे सगळी साधनं अवघड आहेत आणि देवाच्या प्राप्तीसाठी करायची आहेत. पण ही सगळी साधना करत असताना साधकावर एक जबाबदारी असते की स्वतःच्या शक्तीनं, स्वतःच्या प्रयत्नानं ते साधन, त्या साधनाच्या द्वारा आपण भगवंतापर्यंत जावं लागतं. त्याची जिम्मेदारी स्वतःवर असते. पण भक्ती एक अशी आहे की तिथं जिम्मेदारी स्वतःवर नाही, जिम्मेदारी भगवान घेतो. हा फरक आहे. याच्यासाठी शास्त्रीय परिभाषेमध्ये 2 दृष्टांत सांगितले. एक दृष्टांत सांगितला, माकडीचं पिल्लू असतं ते माकडीच्या सोबत असतं आणि माकडी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारत जाते. या फांदीवरून उडी मारते, दुसऱ्या फांदीवर जाते आणि ते माकडी, तिचं पिल्लू बी तिच्या सोबत असतं. पण त्या माकडीने तर पिलेला धरलेला असतं का पिलेनं माकडीनं धरलेलं असतं? पिलेनं धरलेलं असतं. आता जर पडलं बिडलं तर जिम्मेदारी कुणावर आहे? पिल्यावर आहे. तसं तपश्चर्या, यज्ञ, याग करताना देवाच्या प्राप्तीसाठीच केला जातो. पण त्याची सगळी जिम्मेदारी त्या साधकावर असते, साधन करणारावर असते. उलट भक्ती करताना, भक्तीच्या मध्ये आम्ही ज्यावेळी भक्तीचा आश्रय करतो त्यावेळी हे सगळ्या गोष्टी आमच्याकडे आपोआपच येतात. है का नाही? पुढे भक्तीने धरली हाती, पुढे भक्तीने धरली हाती, मागे ज्ञान वैराग धर्म पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. भक्तीनं आमच्या हाताला धरलं, मग ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी दुसरा काही आटापिटा करावा लागला नाही. आपोआप ज्ञान येतं, आपोआप वैराग्य बी येतं. हे सगळ्या गोष्टी आपोआप येतात. काय येतात? तर भक्तीचा आश्रय धारण केला. माता भक्ती भेटली, परवंड भक्तीची तिने मार्ग दाविला चोखटा. भक्तीनं आम्हाला हाताला धरल्यानंतर सगळी जबाबदारी भक्ती घेते, भक्ती नामे परमात्मा घेतो, सगळी जबाबदारी घेतो. 1400 वर्ष जगलेला मनुष्य, 14 वेळा काळाला परत केलेला मनुष्य, तोही माणूसच. पण अंगी भक्ती होती का योग धारणा होती?
योगधारणा होती, तपश्चर्या होती. अधिकार काय कमी होता का? मेलेली माणसं उठवता येत होती ना. काय कमी काय होतं? कमी काही नव्हतं, फक्त जबाबदारी स्वतःवर होती. माणूस तसा ढिला नव्हता, माणूस लय तरबेज होता. त्या चांगदेव महाराजाचं चरित्र बघितलं म्हणजे कमालीचं चरित्र आहे बरं का. लहानपणी ज्या गुरुकडे शिकायला गेले तर गुरुजींनी पहिला धडा दिल्यानंतर त्याच्या पुढचा धडा त्यांना आपोआप येत होता. विद्यार्जनासाठी गेल्यानंतर गुरुजीपासून विद्या संपली आणि ह्यांचं शिकणं शिल्लक राहिलं. मग त्यांनी सांगितलं काशीला जा. काशीला गेले. काशीला गेल्यानंतर काशीलाही गुरुजीकडे तिथल्या एका विद्वत्ता असलेल्या योग्याकडे गेली, त्यांच्याकडून विद्या शिकली आणि त्यांच्या जवळची सुद्धा विद्या संपली आणि मला पुढचं शिकवा म्हणू लागले. किती मोठं ऐश्वर आहे भक्तीचं. असा महात्मा. तपश्चर्याचं बळ आहे, अंगी पूर्वजन्मीचं पुण्य आहे. पण आश्रय भक्तीचा नाही, आश्रय तपश्चर्याचा आहे. त्यांचं जीवन धोक्यात गेलं का नाही? धोक्यात. योग याग विधी येणे डोहे सिद्धी, योग याग विधी येणे डोहे सिद्धी, योग याग ज्ञानोबा म्हणतात, योगयाग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी धर्म. मला तुमच्या पुढे एक मुद्दा असा उपस्थित करायचा आहे की जो माणूस 1400 वर्ष जगतो, ज्या कलियुगात 100 वर्षापेक्षा जास्त जगता येत नाही, त्या कलियुगात एक पहिला मुद्दा. जिथं 100 वर्षापेक्षा जास्त जगता येत नाही तिथं 1400 वर्ष जगतो. एवढी मोठी सत्ता त्याच्या हातात आहे. ज्यांच्याकडे विद्या शिकायला गेले त्यांच्याकडली विद्या संपते, पण यांचं शिकणं शिल्लक राहते. एवढी तीव्र बुद्धी आहे. पण या माणसाला एवढी विद्या जवळ आल्यानंतर अहंकार आमच्याकडे येईल आणि तो अहंकार आमची माती करेल हे कळलं नाही की किती मोठा दंभ आहे ना. किती मोठा दंभ आहे, किती मोठी हानी आहे की हे सांगण्यासाठी 14 वर्षाच्या ज्ञानोबारायांना त्यांना कोऱ्या पत्राचं उत्तर देऊन सांगावं लागलं की चांगदेवा तुम्हाला अहंकार झालाय. म्हणजे 1400 वर्ष जगलेल्या माणसाला 1400 वर्ष जगून झालेला अहंकार कळत नाही. हे कशाची लक्षण आहे? भक्तीचा आश्रय घेतला नाही त्याची लक्षण आहे. आणि हे भक्तीचं वर्म आमच्या जीवन मूल्याचं सगळ्यात मोठं सगळ्यात महत्वाचं वर्म आहे. हे वर्म आमच्या लक्षात यावं म्हणून महाराज म्हणाले, भक्तीचा आश्रय घेतला की आम्ही त्या भक्तीच्या आश्रयाला असल्यानंतर आम्हाला आता दंभ होत नाही, आता अहंकार होत नाही, आता संकटाची भीती राहत नाही. का तर आमच्यावर आलेली संकट सगळी परमात्मा झेलतो. म्हणजे त्याची जिम्मेदारी कोणावर असते तर आईवर असते. त्याच्यासाठी ज्ञानोबारायांनी दृष्टांत दिला मांजरीचा. दृष्टांत दिला. मांजरीला बी पिल्लं असतात आणि मांजरी बी पिलाला एका ठिकाणाहून दुसरीकडे घेऊन जाते. पण घेऊन जाताना तिला उचलून घ्यायला काही हात आहेत का हो? नाही. मग कशाला घेऊन जाते तर तोंडानं धरते. तोंडानं धरते म्हणजे ओटानं धरते का? नाही, ओटानं नाही, दातानं धरते.
दातानं धरते आणि टुनू 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 उड्या मारीत जाते. होय ना, जाते ना उड्या मारीत. किती लांब लांब उड्या मारते मांजरी. ह्या घरातून त्या घरातून, ह्या भीतीतून त्या भीतीवर उडी मारते. आणि ती पिलू तोंडात दातात धरलेलं असतं. मग खाली पडतं का? नाही पडत. का पडत नाही? तर त्याला दातानं धरलेलं असतं, गच धरलेलं असतं. मग एवढं गच धरलं तर त्याला लागतं का पिल्याला? तर पिल्याला लागत नाही. त्याला पडू बी द्यायचं नाही आणि लागू बी द्यायचं नाही. ही दोन्ही जिम्मेदारी मांजरी पाळते. हे ज्ञानोबा राय बोलतात. पै मोहाचे नि सांगणे, लासी पिले धरी तोंडे, ते तर दातांचे आरगडे, जैसे लागे विठाला विठाला. भक्तीच्या आश्रयाला आल्यानंतर संसारामधून सुटायचं वर्म आणि देवाच्या पायाजवळ जायचं, दोन्ही वर्म एका भक्तीच्या आश्रयानं मिळतात. म्हणून महाराज म्हणाले, भक्तीचे ते वर्म जयाची हाती, तया घरी शांती क्षमा क्षमादया क्षमादया, तया घरी शांती क्षमादया. तया घरी शांती क्षमादया. तया घरी शांती क्षमादया. भक्तीचे ते वर्म दयाची हाती, तया घरी शांती क्षमादया. तया घरी शांती क्षमा दया. भक्तीचे ते वर्म तया घरी शांती भक्तीचे ते वर्म जयाची हाती. कोणाच्या हातात असतात? भक्तीचं वर्म कोणाच्या हातात आहे? जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एक अभंग लिहिलाय. काही माणसं बहादर झाली, वीर झाली आणि त्यांनी संसाराला जिंकलं आणि देवाच्या पायाजवळ जागा मिळवली. त्यांच्यासाठी खेळाचं रूपक करून बोलतात. एके केली हातोटी, ठाया बळी पावले, आम्ही देवा शक्तीहीने, भाकुतेने करुणा पावटणी केला काळ, जया बळ होते. त्यांच्याकडे शक्ती होती देवा आणि त्यांनी काळाला सुद्धा अधीन केलं. चांगदेव महाराजासारख्या काळाला अधीन केलं. आम्ही तसे नाही देवा, आम्ही देवा शक्तीहीने, भाकुतेने करुणा, तुझी करुणा भाको, आम्हाला तुझ्या पायाजवळ जागा दे, आम्ही तुझ्या पायाजवळ राहू आणि तुझ्या पायाच्या जवळ आम्हाला ठेव, आमच्या मनाला ठेव. आम्हाला एकदा तिथं ठेवलं की आम्हाला दुसरं काही लागत नाही. महाराज वर्णन करतात. एक चिंतन करण्यासारखा मुद्दा आहे की अशी लक्षणं ज्याच्या अंगी असते तो साधू ओळखावा कसा? साधूच्या अंगी या लक्षणं असतात, ठीक आहे. त्याच्याकडे काय काय कोणते कोणते गुण असतात? त्यांच्याकडे जया घरी, घरी नामे चार भिंतीच्या मध्ये बांधलेला असतात, मध्ये एक जायला बाहेरचा दरवाजा केलेला असतो. ते घर म्हणाले का? ते तर घर आहेच आहे. ते घर, त्या घराला घर नाही असं कोण म्हणाले? त्याला घर म्हणा नाहीतर नका म्हणू. ते आपण त्या घराच्या नादाला लागले, घर तरी मिळेल, नाही तर घर घर तर लागल. कधी कधी घराच्या नादाला लागलं तर घर घर लागते, पण घर नाही होत. पण महाराज घर म्हणतात त्या घरापुरतं मर्यादित अर्थ नाही. घर या शब्दाचा अर्थ आहे हे मिळालेलं मनुष्य शरीर, किंवा अजून दुसरी त्याची कोटी करायची असेल तर असा साधू महात्मा जिथं राहतो ते घर. मग ते कुठं राहतो? तो अशा ठिकाणी राहतो की तिथं कोणाची कसलीही उपाधी नाही, अशा ठिकाणी राहतो. आम्ही घर बांधलं. कुठं बांधलं? तुकाराम महाराजांनी विचारलं, तुमचं घर कुठं आहे? निरंजनी आम्ही
माणसाला विचारलं तुम्ही घर बांधलं म्हणून कुठं बांधलं एकदम मंदिराच्या समोर जागा आहे म्हणत तिथंच बांधलं होय. कुठं बांधलं मंदिराच्या समोर बांधलं दुसऱ्याला विचारलं तुम्ही कुठं बांधलं आमचं लांब आहे हो दुसऱ्या गल्लीत आहे तिसऱ्याला विचारलं तुम्ही कुठं बांधलं गावाच्या जवळ शेत आहे शेतातच बांधलं होय. त्यांनी बी घरच बांधलं ना हा. अजून एकाला विचारलं तुम्ही कुठं बांधलं आम्ही मुंबईला बांधलं मुंबईला कुठं बांधलं नरिमन पॉइंटला बांधलं गुरुवारी दुंडा महाराज असं म्हणायचे घर बांधलं कुठं बांधलं नरिमन पॉइंटला माणसाला उभारायला जागा नाही तिथं घर बांधलं किती महत्व आहे त्या जागेला तिथं घर बांधलं आपल्या हिशोबाने विचार केला कुठं बांधलं लातूरात कुठं बांधलं लातूरात कुठं गोलाईत बांधलं त्याला विशेष मानलं का तिथं जागाच मिळत नाही तिथं बांधलं तसं तुकाराम महाराजांना विचारलं तुम्ही कुठं बांधलं आम्ही निरंजनात बांधलं निरंजन जिथं कुठल्याच प्रकारची उपाधी नाही तिथं बांधलं जिथं कुठल्याच प्रकारचा विटाळ नाही तिथं बांधलं जिथलं घर कधीच नाश होत नाही तिथं बांधलं त्याला म्हणायचं निरंजन विठाला विठाला ज्ञानोबाने विचारलं तुम्ही घर बांधलं म्हणा कुठं बांधलं ज्ञानोबाला काय संसार होता का काय होता त्यांना विचारलं तुम्ही कुठं घर बांधलं ते म्हणले ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी वैकुंठ भवनी घर केले वैकुंठात घर केलं म्हणाले तुकाराम महाराजांनी बी एक ठिकाणी म्हणलंय आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी किंवा अजून एक ठिकाणी म्हणलंय आले घरच्या वैकुंठी ज्यांचं घर वैकुंठात आहे ते आले येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आले वैकुंठ घरच्या वैकुंठी जे उपकार करण्यासाठी आले ज्यांचं घर वैकुंठात आहे ते आले वैकुंठात ज्यांचं घर आहे ते आले उपकार करण्यासाठी आले पण घराचा निर्देश करतात घराचा पत्ता देतात आमचं घर तिथं आहे ही घराचा पत्ता सांगण्याची एक पद्धत आहे दुसरी पद्धत काय आहे पोरं किती आहेत तुम्हाला कोणी म्हणेल मला एकच आहे कोणी म्हणेल दोन मग एकाच घरात सगळे राहताव का नाही थोरल्याचं वेगळं धाकट्याचं वेगळं आम्ही दोघं वेगळंच राहतो आम्ही थोरल्यापाशी बी नाही धाकट्यापाशी बी नाही पण आमचं बी घरच होय ना घर मी मगाशी म्हणलो ना घर म्हणलं की घर ही घर असते पोरं बकळ आहेत पण एका बी पोरापाशी राहता येत नाही आम्ही वेगळ्याच घरात राहतो ते घर म्हटलं की त्या घरात कोण कोण राहतात तुमच्या सोबत हे घराचा निर्देश घराची ओळख सांगण्याची एक पद्धत आहे की घरामध्ये कोण कोण राहतं घरी आई राहते वडील राहतात भाऊ राहतात बहिणी राहतात मुलं राहतात हा घराचा पत्ता आहे तसं तुकाराम महाराज म्हणाले आमचा साधू महात्मा तिथं राहतो की ज्या घरात कोण कोण राहतं त्याची यादी देतात जया घरी शांती राहते जया घरी क्षमा राहते जया घरी दया राहते ज्या घरात दया राहते ज्या घरात शांती राहते आणि ज्या घरात क्षमा राहते ते घर म्हणजे साधूचं घर साधू त्या घरात राहत असतो विठाला क्षमा कोणाला करायचं असतं आपल्यापेक्षा जे अधिकारानं कमी असतात लहान असतात अधिकारानं त्यांच्याकडून चूक झाल्यानंतर त्याच्यापेक्षा मोठ्याने त्याला माफ करायचं असतं त्याला क्षमा म्हणायचं दोष घडला गुन्हा घडला मग आता कधी कधी असं घडतं की बाप थकल्यावर बाप वृद्ध झाल्यावर पोरगा करता असतो आणि मग बापाकडून चुकलं तरी मग पोरं माफ करीत नाहीत पोरं माफ करीत नाही टाकून बोलतात निर्भसना करतात कधी कधी त्यांचा त्याग करतात
तिथं दया आहे का? तिथं दया नाही. तिथं क्षमा आहे का? तिथं क्षमा आहे, क्षमा नाही. तिथं दया नाही, तिथं क्षमा नाही. आणि जिथं दया आणि क्षमा असते तिथं शांती असते. जिथं दया बी नाही आणि क्षमा बी नाही तिथं शांती राहत नाही. आणि हे तीन लक्षणं कोणाच्या आहेत? तर जिथं देव राहत असतो तिथं ह्या तीन लक्षणं असतात. आहे का नाही? दया क्षमा शांती तिथे देवाची वसती, तिथे देवाची वसती, तिथे देवाची वसती. दया क्षमा शांती तिथे देवाची वसती, तिथे देवाची वसती. दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. जिथं दया आणि क्षमा आणि शांती राहते तिथं देव राहत असतो. म्हणून जी माणसं करती असतात, जी माणसं तारुण्यात असतात, जे माणसं सध्या कार्यरत असतात त्या माणसाच्या अंगी क्षमा असावी लागते. त्या माणसाने लहानाला एक क्षमा करावं लागतं आणि वृद्धांना एक क्षमा करावं लागतं. का? लहानाला का क्षमा करायचं? तर त्याला अजून कळत नाही म्हणून क्षमा करायचं. आणि वृद्धाला का क्षमा करायचं? तर आता त्यांनी सगळं करायचं संपून गेले, त्यांच्याकडून कुठल्या प्रकारची चूक झाली तर ते आपणच सांभाळून घ्यावी लागते म्हणून त्यांना क्षमा करायचं. वडिलांना क्षमा करणं आणि मुलांना क्षमा करणं हे दोन्ही बी दयाच आहे. दोन्ही बी दयाच आहे. आणि हे जिथं घडतं तिथं शांती असते. दयेची व्याख्या करत असताना दोन्ही पद्धतीने केली ना. दया त्याला म्हणे जा जे वाईट आहेत त्यांना निर्दलन करणे याचं सुद्धा नाव दयाच सांगितलं. दया तिचे नाव भूताचे पालन आणि काय भूतांचे दया तिचे नाव भूतांचे पालन. भूत म्हणजे पिशाचे भूत नव्हे. भूत म्हणजे जे अनाधिकारी आहेत, जे शक्तीनं क्षीण आहेत, शक्तीनं लहान आहेत, ज्ञानानं लहान आहेत, त्यांना आपण सांभाळून घेणे त्याला दया म्हणतात. पुराणामध्ये खूप मोठं चरित्र आलंय जड भरत राजाचं. अरण्यामध्ये गेला आणि अरण्यामध्ये गेल्यानंतर असं काही शिकारीला गेला नव्हता, राज्याचा त्याग करून गेला. सगळं सोडलं. अनुकूल बायको, अनुकूल मुलं, अनुकूल प्रधान, अनुकूल राज्य, अनुकूल संपत्ती, अनुकूल पत्नी, सगळं 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 अनुकूल होतं. सगळ्याचा त्याग केला. कशासाठी? दया परमार्थाची चाड तेने सांगावी लिगाड, धरोनी भजनाची चाड नित्य नियम आदरेक, सांडे मांडी परते टाकी, वासुदेव नाम भोकी मोक्ष येईल सुखे सुखी, वासुदेव स्मरताची. सगळ्यांचा परित्याग करायचा म्हणून
अरण्यात गेले, राहिले बरेच दिवस. 2च कामं करायची. सकाळी उठलं की स्नान करायचं आणि मग भगवत चिंतन करत बसायचं. भूक लागली तर फळमुळं खायची, कधीतरी भिक्षा मागून आणायची, कधीतरी. असं जीवन सुरू झालं. एक दिवस नाथ महाराजांनी खूप गोड लिहिलंय भागवतामध्ये. एक दिवस आंघोळीला गेले, सकाळी सकाळी सूर्योदयाची वेळ आहे, सूर्यनारायणाची किरण बाहेर पडलेले आहेत आणि हे गंगेमध्ये स्नानाला गेले आणि स्नान करून हातामध्ये पाणी घेऊन संकल्प सोडत होते, अर्घ्य देत होते सूर्यनारायणाला. एवढ्यामध्ये एक हरणी पळत आली आणि त्या हरणीनं पळत येत होती आणि पाठीमागून सिंह आलेला होता आणि हरणी त्या नदीच्या काठावर येते आणि मागं पाहते. एवढ्यात मागून येणारा सिंह त्यानं गर्जना केली आणि त्या हरणीनं त्या पाण्यामध्ये काठावरून पाण्यात उडी मारली. आणि हे सगळं दृश्य तो राजा बघतोय. राजानं बघितलं आणि बघितल्याबरोबर राजाच्या हे दृष्टीस पडलं की ज्यावेळी ती पाण्यात पडली त्यावेळी ती गरोदर होती आणि तिचा प्रसूती काळ जवळ आलेला होता आणि तिच्या पोटातला जो गर्भ आहे तो गर्भ पाण्यात पडला आणि हरणी त्या सिंहाच्या भीतीनं तशीच निघून गेली. मी भूताचे पालन म्हणजे काय ते बोलतोय. आणि मग जड भरत राजा सगळं भरत राजानं ते पाहिलं आणि त्या पाण्यात पडलेलं जे हरणीचं पिल्लू होतं, पाणी खोल असल्यामुळे त्याच्यात बुडू लागलं. आता त्याला वाचवावे की वाचवू नये, वाचवावे की वाचवू नये. वाचवायचं असलं तर हे पिलेच वाचवायचे होते तर मग रानात कशाला आला. पिले वाचवणे एक संसारातला भाग आहे. पण भूतांची दया मरत असलेला जो आहे त्याचा जीव वाचवणं हेही साधूचं लक्षण आहे, म्हणून त्याला वाचवलं. सन्निहित प्रसूत काळी मृगी जळ प्राशिता जळी ऐकोनी पंचाननाची आरोळी उडाली तत्काळी अतिसत्राने धाके गर्भतीचा पडता जळी भरत स्नान करी ते काळी कृपेने कनवाळू कळवळी पाळी तत्काळी दयाळुत्वे विठाला विठाला भरत राजानं त्या पडत मरत असलेल्या पारसाला हरणीच्या पिलाला वाचवलं. याचं नाव दया आहे. आणि दुर्योधनासारखे जे दुष्ट होते त्यांना मारण्यासाठी भगवान प्रवृत्त झाले आणि अर्जुनाच्या हातामध्ये धनुष्य आणि बाण घ्यायला लावून युद्ध करायला तयार नसलेल्या अर्जुनाला त्या दुर्योधनासारख्या दुष्टांना मारायला लावलं. ही सुद्धा दयाच आहे. ही सुद्धा दयाच आहे. का तर दुर्योधन आधी करून यांचा वध केला म्हणजे तो काही खून केला नाही, त्याला खून म्हणत नाही. रावणाला मारलं तो खून नाही केला, कंसाला मारलं तो खून नाही केला, जरासंधाला मारलं तो खून नाही केला. जगाचं पालन करण्यासाठी भगवंतानं ती सुद्धा दया केली. याला महाराज म्हणतात अनेक निर्दळन कंटकाचे विठाला विठाला. याला दया असं म्हणतात. प्रत्येक दया त्याचं बी आपण चिंतन करतोय. क्षमा त्याचंही आपण चिंतन करतोय. याच्या चिंतनात वेळ मी जास्त घालवत नाही. मला तुमच्या पुढे असा मुद्दा ठेवायचा आहे की जो साधू असतो त्याच्याकडे हे 3 गुण असतात आणि 3 गुण जिथं असतात तिथं देव राहत असतो. म्हणून साधू जवळ देव राहतो. दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. तर जिथं साधू आहे तिथं देव राहतो. देव साधूला सोडून कधीच राहत नाही. साधूला सोडून देव राहत नाही. हे भक्तीचं वर्म आहे. हे वर्म आहे भक्तीचं. आणि म्हणून हे 3 गुण साधू जवळ असतात. साधू कोणाला म्हणावं? ज्याच्या जवळ दया असते त्याला साधू म्हणावं. ज्याच्या जवळ शांती असते त्याला साधू म्हणावं. आणि ज्याच्या जवळ क्षमा असते त्याला साधू म्हणावं. आणि हे 3 जिथं असतात तिथून देव जात नाही.
हे त्या भक्तीचं वर्म आहे. म्हणून महाराज म्हणाले भक्तीचे ते वर्म जयाची ये हाती तया घरी शांती क्षमा दया अशी खूप प्रमाण आहेत तुकाराम महाराजांची. वर्म ते एक आहे दृढ धरावा भाव जाणीव नागवन लागू एक भाव मनोनी संग टाकी शेवी अद्वैत भाव तुका म्हणे हाची संती मागे गेला उपाव सुखे मी निज लोगा शून्य सारू विठाला विठाला. महाराज तुम्ही म्हणता की जिथं दया असते जिथं क्षमा असते आणि जिथं शांती असते हे भक्तीचं वर्म आहे. हे भक्तीचं वर्म आहे. तर हे वर्म असतं कुणाजवळ हे स्पष्ट आम्हाला कळत नाही. तुमचं बोलणं जरा मोगम मोगम वाटतं कंसात ठेवून बोलल्यासारखं वाटतं. तर तुकाराम महाराज ते कंसातलं काढण्यासाठी आम्हाला कळण्यासारखं एक उपलक्षण आम्हाला कळण्यासारखा एक दृष्टांत आम्हाला कळण्यासारखा एक अतिशय महत्वपूर्ण अनुभव जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या कडेवर बोलतात. अष्टमासी ओळख